दोस्तों आज हम बीएसटी में कुलाबा में आए हुए हैं। हम आरटीआई अपील बीएसटी के आए हुए हैं। हम प्रमीला सुतार के पास जा रहे हैं आरटीआई अपील के लिए। मेरा है ना यू का आप यहाँ देखिए हमारा बाहर तो नहीं रखा। आप चेतन त्रिवेदी। आई एम चेतन त्रिवेदी। नंबरिंग के हिसाब से आप जो भी लेना है आप बताइए और मेरे को बताओ कौन सा है। बाकी कचरा बाहर निकल दिस इज ये लोग का नंबर है। बैठ जाइए। ना मैडम हैज बीन वेरी कोऑपरेटिव। नहीं उसको अभी आप कल मैडम के पास कौन सा फर्स्ट अपील लेना है क्योंकि दिस इज द नंबर मैडम सारे घेतो आहे नाही नंबर वाईज सुरुवात कुठून करायची। लेटर दिले ना लेटर दिले तुम्हाला आता हे मिळाले लेटर दिलेत ना तुम्हाला 383 383 382 ना पहिला। कौन सा है हाँ सब्जेक्ट मैटर क्या है। हां ये 382 जातोय मी तुम्हाला सांगते। उसको हमेशा लगा देंगे तो कंफ्यूजन नहीं होता है। ठीक है ना ठीक है नाही हा नंबरचा 96 मध्ये ना तो होता ना 382 ठीक अपना अपने ना ये 9361 करेक्ट। 9095 खाली बघा। हाँ नहीं ये नंबर आहे ना। उनका सीरियल नंबर स्टैम्प है ना वो नंबर से देख लो ना दोनों के पास सेम स्टैम्प रहेगा ना दैट विल बी इजी। हाँ ये वाला देखो जरा 670 हाँ ठीक ये ऐसा स्टैम्प वाला 670 हाँ इधर है आपने देख दिया ये वाला है ये क्या 9095 हाँ 9095 हिच आहे हिच आहे। हाँ हाँ मॅडम आम्ही विचारलेलं आहे की बीएसटी ही आरडीसी स्कीममध्ये कशी आलेली आहे हे विचारलं, कारण तुमच्याच म्हणजे सर्क्युलरमध्ये माझ्याकडे डॉक्युमेंट लाया नाही ना
नाही ठीक आहे ना. ही RDSS स्कीममध्ये फक्त गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स आहेत जे ज्याचे गव्हर्नमेंट मालक आहे. PHD ही म्युन्सिपाल्टीची अंडरटेकिंग आहे, ही गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग नाही आणि ही एक कंपनी कॉर्पोरेटेड अंडर कंपनीज ॲक्ट आहे. त्यामुळे RDSS स्कीम ही सॉरी BHDला लागत नाही, टाटाला लागत नाही, अडाणीला लागत नाही, इव्हन MSCDCLला पण लागत नाही. कारण MSCB जे आहे ते बोर्ड आहे, ते गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. पण MSCDL लिमिटेड जे आहे, लिमिटेड म्हटल्यावर त्याचं व्यक्तिमत्व वेगळं होतं, इन पर्सन होतो, म्हणजे तो कायदेशीर वेगळा माणूस होतो लिमिटेड आला का. म्हणजे MSCDCL पण येत नाही. ही RDSS स्कीम जी आहे की फक्त जे बोर्ड आहेत गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगचे बोर्ड आहेत, गव्हर्नमेंटच्या मालकीचे नाही, गव्हर्नमेंटचे डायरेक्ट कंट्रोल असलेले कुठले स्टेट सेंटर कुठले ते MSCB असती ना तर हे त्यांना लागलं असतं. पण आज नाही आहे, तेच म्हणतो मी. आता MSCDCL आली, MSCDCL म्हणजे लिमिटेड कंपनी आली आणि लिमिटेड कंपनी ही गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी होऊ शकत नाही, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असतं. या दोघात फरक आपल्या बहुतेकांना कळत नाही. गव्हर्नमेंटची कंपनी आणि गव्हर्नमेंट अंडरटेकिंग ह्या दोघात फरक आहे, आलं का लक्षात. त्यामुळे BHD ही अंडरटेकिंग आहे, नावातच म्हटलं BHD अंडरटेकिंग आहे. कोणाची अंडरटेकिंग आहे? BMCची अंडरटेकिंग आहे. त्यामुळे ही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येते. हां मॅडम, हां हो 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 90 नाही 9095 बघा. 9095 आता याची जी इन्फॉर्मेशन मागितली ना तुम्ही A to H पर्यंत, आम्ही उत्तर हे असं दिलं होतं तुम्हाला. हां तुम्ही आम्हाला असं उत्तर दिलं की वेबसाईटला आहे. हां बरोबर आहे. आता त्याच्याबद्दल सांगतो. हायकोर्टची जजमेंट्स आहेत आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरचे डायरेक्शन्स आहेत की तुम्ही इन्फॉर्मेशन वेबसाईटवर आहे ह्या कारणाने त्यांना नाकारू शकत नाही, तुम्हाला हार्ड कॉपी दिलीच पाहिजे अशी स्टेटची इन्फॉर्मेशन आहे का नाही. ट्रान्सपरंट आता ट्रान्सपरन्सी असल्यामुळे ते वेबसाईटवर आपण दिलेले आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट त्याच्यातून तुम्ही काढू शकता इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ऐका पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की 50 ते 60% लोक यांना वेबसाईट आणि काय कम्प्युटर येत नाही. मी आता मी 70 वर्षाचं आहे, आम्हाला मी कॉम्प्युटरमध्ये ईमेल वगैरे करू पण वेबसाईटमध्ये जाणं आणि हे जे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनचे आदेश आहेत या त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे. हां माझ्याकडे आत्ता मी तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला पोस्टाने पाठवतो, म्हणजे मेलने पाठवतो. तुम्हाला मी जे काय असेल ना मी तुम्हाला मेलने पाठवतो. त्यामुळे मला वाटलं याच्यात आहे जे तुम्हाला हे का नाही देण्यात आलं कारण ऑलरेडी वेबसाईटवर तुम्हीच नाही RTA करते, आमच्याकडे दुसरे पण RTA वाले आहेत. तर जे जे वेबसाईटवर आहे त्यांना आम्ही वेबसाईटची ती साईट देतो की याच्यातून तुम्ही घेऊ घ्या, याच्यावर वेबसाईट ते आमच्यावर अवलंबून आहे. आम्हाला जर कळत नसेल किंवा काय असेल तर आम्ही सांगणार आम्हाला हार्ड कॉपी द्या. तुम्ही आम्हाला हार्ड कॉपी नाही म्हणू शकत नाही. चार्जेस आहे. हां चार्जेस पण ते चार्जेस कधी येणार ऐका. मी फाईल नाही ठीक आहे हे घ्या लिहून घ्या सर. मी तुम्हाला जे सायटेशन्स बोलतो ते लिहून घ्या, मी तुम्हाला देतो. पहिले सायटेशन्स असं आहे की स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनचे डायरेक्शन्स आहेत की वेबसाईटवर आहे म्हणून तुम्ही इन्फॉर्मेशन नाकारू शकत नाही. ते तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट झालं तर ते तुम्हाला प्रतिपूर्ती करताय. मी ऑर्डर तुम्हाला आता आम्ही समजा तुम्हाला दिलंय पण तुम्ही म्हणताय की नाही ह्याच्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे ती माहिती तुम्हाला प्लीज त्या पद्धतीने नाही मी ऑर्डर पाठवतो. तुम्ही नको म्हटलं तरी मी पाठवतो ना. पण त्याचं तुम्हाला आता मी एक असं आहे ना ते वेबसाईटची ही गोष्ट झाली पण आधी पण हे केलेलं नव्हतं तुम्ही RTA कलेक्ट का नाही करत तुम्ही? कुठलं RTA तुम्हाला 2-3 तुमच्या RTA ना पैसे भरत सांगितलं तुम्ही ते हे दिलं नाही. सर्व रिप्लाय झाला होता कलेक्ट करा म्हणून. नाही मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला मी तुम्हाला भेटतो काय असेल आम्ही किती वेळा तो माणूस तुमच्याकडे तुम्ही त्याच्यावर ऑर्डर दाखवली आम्हाला तुम्ही फ्री द्यायला पाहिजे. हां अच्छा मग बरोबर आहे. हां आता आलं लक्षात मला की जे गव्हर्नमेंटचं GR आहे की तुम्हाला जर पैसे आमच्याकडून घ्यायचे असतील तर पहिल्या 10 दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला किती पैसे द्यायचे त्याचे चलन आम्हाला पाठवायला पाहिजे. ते तुम्ही पाठवले त्यामुळे तुम्ही ते आम्हाला फुकट दिलं पाहिजे. मी तेही लिहून घ्या सर.
तेही लिहून घ्या. ते मी तुम्हाला GR पाठवतो की तुम्हाला जर पैसे द्यायचे कोणाला द्यायचे, इंडिव्हिज्युअल असेल त्याला ना. कोणाला तुम्ही ही मागणी कोणासाठी करताय? पब्लिकची आहे ना, स्मार्ट मीटर बद्दल आहे ना. ते कोणाची असो स्मार्ट मीटर बद्दल आहे ना, तुमचं इंडिव्हिज्युअल नाही ना. नाही त्यांच्या तुम्ही कुठल्याही कायदा सिनियर सिटीजन म्हणून तुम्ही ते दिलं आहे. नाही सिनियर सिटीजन नाही. मी तुम्हाला GR पाठवतो की 10 दिवसाच्या आत तुम्ही हे केलंच पाहिजे. काय की आम्हाला कळवलं पाहिजे की एवढे पैसे भरा आणि त्याचं चलन जे असतं ना कुठे भरायचं ते चलन. महिनाभरात तुम्हाला नाही तुम्ही 10 दिवसात कळवलं मी तुम्हाला GR पाठवतो. म्हणजे माझं चुकलं असेल तर मला मॅडम तुमचं BST GR हा सर्वांना लागतो. तुमचं BST लागतो बरोबर आहे, पण आमच्याकडे कसं मॅनपॉवर शॉर्टेज. मॅडम हे तुम्ही कारण नाही देऊ शकत. नाही, स्टेट गव्हर्नमेंटला पण दिलंय ना आम्ही. तुम्ही नाही पण तुम्ही ऐका, कोर्टाला पण आम्ही देऊ. हा कोर्ट बघा तुमची डिफिकल्टी जी असतात ना. आता पोलिसाकडे मी गेलो आणि मला म्हटलं माझा FIR रजिस्टर नाही, माझ्याकडे माणसं पोलीस नाही आहेत असं नाही म्हणू शकतो. तुमच्याकडे तो तुमचा इंटरनल भाग आहे. मॅडमचा उद्देश काय की लेट का होत आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला रिफ्यूज करत नाही. तुम्हाला हा लेट मिळत आहे. मी तुम्हाला GR देतो, मग तुम्ही जे पाहिजे ते डिसिजन ऐका. मी तुम्हाला GR देतो. हार्ड कॉपी द्या सर्व. हार्ड कॉपी द्या. हार्ड नाही मी मेनली पाठवतो. गव्हर्नमेंटचे कुठले GR येस आणि तुम्हाला कधी लागलं तर मला सांगा. कारण हेच माझा उद्देश आहे की अवेअरनेस क्रिएट. आणि दुसरी गोष्ट पर्टिक्युलर क्लिअर करतो, हे जे अपिलेट ऑथॉरिटी आहे ना ही आमच्याकडे दिली गेली आहे. आम्ही अपिलेट ऑथॉरिटीला बोलू शकतो. स्मार्ट मीटर बद्दल जे काही चाललंय ना ते हायर ऑथॉरिटी आहे. पण सर मला एक सांगा, मग मी तर तुमच्या तुम्हाला नाही सांगितलं माझी हिअरिंग घ्या. ऐका मी तुम्हाला दोष देत नाही. ऐका तुमचे वरिष्ठ म्हणजे हे जनरल मॅनेजर मी त्यांच्याकडे ऍप्लिकेशन केलं आहे बरोबर आहे. तुम्हाला त्यांच्याकडे आणि MRC त्याचं आमच्याकडे आलं. हा मग तुम्ही रिफ्यूज करायचं होतं, तुम्ही यायचंच नाही. आमचं कसं ऐका मी तुम्हाला ऐकताही सांगतो. RTI अपील फॉरवर्ड करण्याची प्रोव्हिजन्स RTI मध्ये नाही आणि हे बेकायदेशीरपणे केलेलं आहे. आता तुम्ही जे काय ऑर्डर कराल ना ते तुम्ही ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये चुकीची ऑर्डर करणार हे होतंय. मी काय म्हणतो लक्षात घ्या, कारण तुम्हाला अधिकारच नाहीये. मी ऐका ना मॅडम हे चुकीचं आहे. कसं माहितीये का की हे जी मोठी मोठी माणसं आहेत ना हे स्वतःच्या डोक्यावरचं धुंड तुमच्या डोक्यावर टाकतात. आमच्यासारखी माणसं तुम्हाला बोलता येत नाही. जनरल मॅनेजर पळून जातो. तुम्ही पाहिला माझा व्हिडिओ. मला बघितलं तरी जनरल मॅनेजर पळून जातात कारण त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. IAS ऑफिसर्स बोलण्याची हिंमत नाही. मग मी आज तुमच्याकडे एवढं छान का बोलतोय कारण मला माहिती आहे की तुम्हाला फसवलं जाता येईल आणि तुम्ही याच्यात मी ज्या ऍक्च्युली बोलायला लागेल ना तर तुम्हाला अक्षरशः पाय ठरतात नाही तुमचे. पण मला माहिती आहे की सर्वसाधारण माणूस यातनं काही कळत नाही. आणखी एक सांगतो की मी तुम्हाला विचारू शकतो तुमचं ट्रेनिंग सर्टिफिकेट दाखवा कारण तुम्हाला RTIचं काहीच कळत नाही. हे कायदेशीर आहे. मी तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायचं जे आणलं असेल तेही पाठवतो. हे घेऊन घ्या की PIO आणि FAAचे ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे कारण तुम्हाला बेसिक नॉलेजच नाही की RTI फॉरवर्ड होत नाही. RTIचं अपील फॉरवर्ड होत नाही हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अपील कशी काय घेणार. आलं का लक्षात. मी त्याचंही तुम्हाला पाठवतो. ट्रेनिंग कुठे चालतं. ट्रेनिंग तुम्हीच ते गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन मध्ये रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे यशोदा आहे पवैना इन्स्टिट्यूट आहे. कारण का सांगतो आता मॅडमनी हे घ्यायलाच नाही पाहिजे होतं कारण RTI अपील मी तुमच्याकडे केलेलंच नाही. तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंटची PIO आलं का लक्षात. आणि ह्याचं जे आणि तुम्ही जनरल मॅनेजरला आदेश देऊ शकता का. ऐका मी जर जनरल मॅनेजर इथे चुकीचं केलं आहे तर तुमच्या त्यांच्या नजर मिळवण्याची तरी ताकद आहे का. नाही कारण तुम्ही एवढे सबऑर्डिनेट आहात आणि हेच खेळ करताय. BMC मध्ये AO असतात ते काय चीफ इंजिनियरला आदेश देऊ शकतात का. लोगों ये ध्यान में रखिए कि BST BMC लोगों को बेवकूफ बना रही है कि वो बेचारे जो लोअर लेवल के जो ऑफिसर्स हैं उनको PIO और FA बना रही है. और क्या ये मैडम जनरल मैनेजर को आदेश कर सकती है क्या. वैसे BMC में AO क्या चीफ इंजीनियर को आदेश कर सकती है. वहां भी जनरल मैनेजर का अपना कमिश्नर ऑफ BMC का AO FA क्या उसके कैबिन में भी जाने के उनके अधिकार नहीं है. ऐसे लोगों को करते हैं. पुलिस में DCP एक अच्छे रैंक का पोजीशन है जो सामने वाले को आदेश दे सकता है. मगर यहाँ
यहाँ तो बेवकूफ बना रही है बीएमसी, और ये मैडम को ये अपील लेने का कोई भी अधिकार नहीं है। इसके बावजूद ये ले रही है। मैं उनसे अच्छी तरह से इसलिए पेश आता हूँ क्योंकि इनको टारगेट बनाया जाता है। ये बड़े आईएएस लोग जो है बीएमसी के और बीएसटी के, इनको टारगेट बना के हमारे सामने बात करने की ना म्युनिसिपल कमिश्नर की हिम्मत है, ना ये हमारे जीएम की हिम्मत। भाग जाते हैं हमको देख के ऐसे आईएएस ऑफिसर से जो निकम्मे हैं और इनको फंसाते हैं। अच्छा सर, आरटीआई की हाँ, आरटीआई के बाद आपको अधिकारी की ये नहीं कह रहा हूँ, मैं ये कह रहा हूँ कि आपको अधिकारी नाही। मी तुम्हाला तुम्ही ऍक्च्युअली काय आपण आता आरटीआय प्रमाणे नाही, मी आरटीआय प्रमाणे मॅडमला अधिकारच नाहीये, कारण माझं तुम्ही जनरल मॅनेजरचे पीआयओ आहात हे मला पहिले नाही नाही ते सगळं ठीक आहे. मला हे सांगा, तुम्ही जनरल मॅनेजरचे पीआयओ आहात? जनरल मॅनेजरचे पीआयओ नाहीये. हो आता आपण या संदर्भातच बोलू. ओके बरं, आता मला सांगा की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला हे देणार ना वेबसाईटचं देणार आणि 10 दिवसात तुम्ही मला कळवलं पाहिजे हे मी तुम्हाला मला नंतर मी हिअरिंग झाली ना, मी लिहून घेतो. मी तुम्हाला काय काय आश्वासन दिलं ते मी तुम्हाला हो, म्हणजे हे आरटीआय संपलं. मॅडम थोडक्यात काय माहिती, आपण जी वेबसाईट दिली आहे ना, त्यांचं म्हणणं काय की वेबसाईट वरून तुम्ही देऊ शकत नाही, हार्ड कॉपी द्यायची, त्याच्यासाठी ते रेफरन्स देतात आपल्याला. मग तो एक निकाली काढावा. मला लक्षात राहत माझी तुम्ही कंप्लेंट बरीच केली आहे, सीईसीसीने केली. चंदनकर साहेबांना ते मला सारखे फोन करतात, तुम्ही त्यांचा फोन अटेंड करत नाही. तुम्ही मला ते हायकोर्टाची ऑर्डर टाकली आहे, व्हिडिओ झालं ना. मग आता दुसरं नाही माझी त्यांचे बाबा हे सब अंदर नहीं मेरे ध्यान में टेंशन में 383 आता 383 हे साइडला बाजूला त्याच्यात पण तसंच आहे. ते सगळं प्रत्येक डिपार्टमेंटलाच राहून अटॅच करायचं. ते बाजूला हे 383 नाही. तुमचं ट्रेनिंगचं पण मी तुम्हाला मला ट्रेनिंग तुम्हाला पाहिजेच ते आहे ते लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आम्ही इतके वर्ष अभ्यास केल्यामुळे काय यशोदा आहे ना, यशोदाचं ट्रेनिंग इथे ठेवलेलं मॅनेजमेंट. ते जे स्टाफ अटेंड केलं ते लोक रिटायर झाले. मग त्यांनी ह्यांना अपॉइंट करायच्या अगोदर त्यांनी ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता काय झालं माहिती, यशोदाला ते चार्जेस पण द्यावे लागतात, मग द्यायलाच पाहिजे. ते आता ते बीएसटीचं तुम्हाला माहिती आहे, 100% ते लोक आता कोण घेत. तुमचे सर्व गेटच बंद केलेले आहेत, वॉचमॅन नाही म्हणून. फायनान्शियल जी क्रंच आहे ना आमचं, त्याच्यामुळे कुठला नवीन हे करता येत नाही आम्हाला. असं नाही, पण दॅट इज पर्सनल लेवल. तुम्ही रिटायरमेंट लोकांचं पण नाही रिटायरमेंट लोकांचं पण बघितलं ना काय चाललं आंदोलन. मी जनरल मॅनेजर सांगितलं ना पाहायला, मी आयडी मी कोर्टात नीट फाईल करतो. तुमच्या फाईल कोर्टातच मॅटर आहेत सगळ्यांची. आयडी आर्ग्यू फॉर नाही मॅटर कोर्टात आहे, कोर्टाने ऑर्डर पण दिली आहे द्या म्हणून. नाही पूर्ण द्या म्हणून ग्रॅज्युटी, पण मॅनेजमेंट आमच्याकडे पैसाच नाही. मग तुम्ही एक काम करा, मला भेटा. नाही ऐका ना सर, मी ह्याच्यामध्ये कंटेम्प्ट पिटिशन फाईल करतो. ऐका, आमच्याकडे अपिलात गेले आहे इलिगल डिपार्टमेंट, आमच्याकडे पैसेच नाही आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटला आता त्या दिवशी मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी काय सांगितलं 40% आउटसोर्सिंग करा आणि रेव्हेन्यू करा. फायनान्शियल मध्ये हेल्प करून मिळणार नाही हे त्यांचं हिंट आहे. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये भरपूर मोठं प्रोसेस आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना सर, तुमचे जनरल आहेत, मला तुमचे सर्व आतले लोक मला सांगा. उपमाचे दहावेदार मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्याशी या भाषेत का बोलतोय. मला माहिती आहे की तुम्हाला पकडा बनवलं जातं ह्या गोष्टीत. जनरल मॅनेजर मला भेटायला मागत आहे ना, आमची जनरल मॅनेजर मला भेटायला मागत नाही, त्यांची वाट लागते भेटलं. मी त्यांना तुमच्याशी बोलताना मी त्याला म्हणतो, तुझे इथे बसलायस आयएएस ऑफिसर, तुला देवाने अक्कल दिली आहे की नाही, कसं आहे ऑफिसर आहेस, हे मी त्यांना तोंडावर विचारतो. त्यामुळे एक घाबरतात, त्यांचा कचरा होतो ना बिचाऱ्यांचा, आयएएस ऑफिसर असून अक्कल नाही म्हणून. आता याच्यामध्ये काय पॉईंट आहेत बघा.
provide copies and direction to give subordinate given to subordinate officer by use. तुम्ही ज्यावेळी स्मार्ट मीटर्स लावायला येत आहे तर जनरल मॅनेजरच्या सही खाली आदेश दिलेल्याची कॉपी नाही. हा नाही, मी जनरल मॅनेजरचा आदेश आहे ना, नाही सर. का नाही? गव्हर्नमेंटचा जनरल मॅनेजरचा आदेश का नाही आहे? त्याला माहिती आहे की ते जेलमध्ये जाणार. त्यांच्यात हिंमत नाही आहे. गरीब लोकांना पाठवतात, अनोळखी लोकांना पाठवतात आणि त्यांच्यात मग त्यांना पोलिसांचा छळ होतो. जनरल मैनेजर, आप जिम्मेदार है, इसके लिए इतना ध्यान में रखिए कि आप लोगों से बेवकूफ़ी कर रहे हैं और ऐसे लोगों को फंसा रहे हैं, आपके स्टाफ को आप फंसा रहे हैं. जनरल मैनेजर, यू शुड गिव इन राइटिंग. व्हाई हैव यू नॉट गिवन इन राइटिंग? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नाही, मी मला मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं विचारलंय का? मी विचारलंय. मला मॅडम एक सांगा की कुठलेही सर्क्युलर किंवा आदेश देताना जनरल मॅनेजर साहेब सर्क्युलर लिहितात की नाही? जी आर झाल्यावर बीएमसी ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आपण काढले इलेक्ट्रिसिटी ऍक्टचं दिलंय आणि हे इलेक्ट्रिसिटी मॅडम एमईआरसीचं नको. हे तुमच्याकडे आल्यावर त्याच्यावरती नाही, तुमचे आदेश पाहिजे की ह्याप्रमाणे मी तुम्हाला आदेश देतो की पुढची कामं करा. तशी ऑर्डर नाही. हाँ, तर इन्होंने जनरल मैनेजर ने खुद को बचाने के लिए ऐसे कोई भी ऑर्डर्स नहीं दिए हैं कि आप इंस्टॉल करो करके. ये ध्यान में रखिए लोगों. इसके आगे अगर कोई इंस्टॉल करने आता है तो उनको पुलिस स्टेशन में लेके जाने का सीधा. प्रोवाइड द इन्फॉर्मेशन एंड डॉक्युमेंट्स ऑफ स्पेसिफिक नोटिस टू बी इश्यूड बाय सबऑर्डिनेट. आता तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर चेक होता, बरोबर आहे. तुम्ही सोसायटीला देता, बरोबर आहे. कुठल्या कायद्याखाली देता तुम्हाला माहितीच नसणार, मला माहिती आहे. कुठल्या कायद्याखाली त्या माहिती नाही, बरोबर आहे. 171 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये काय म्हणतात की तुम्ही पर्सनली जाऊन त्याचं एक्सप्लोरेशन ऑर्डर आहे बघा, पेपर आहे इथे आहे. हा, मी तुम्हाला पाठवून ना. नाही, इलेक्ट्रिसिटी ऍक्टचं एक मी आणलं, मी पुस्तकात आणलं. या ना, मी दाखवतो. ये बघा आहे ना, ये पूरा दिखाइए कि हर एक के घर में जाके उसका एक्नॉलेजमेंट लेना चाहिए या रजिस्टर्ड से एक्नॉलेजमेंट लेना चाहिए. 171 ऑफ मुंबई इलेक्ट्रिसिटी एक्ट. 171 ऑफ 3 सबसेक्शन 3 नाही, सबसेक्शन नाही, 171 आणि 2 आहे. हरकत नाही सर, तुम्ही नंतर बघा, मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी तुम्हाला कॉपी पण देतो. नाही काय कॉपी इथे इथे जर तुम्ही बेकायदेशीर पण नोटीस देताय. आता समजलं का मॅडम की जनरल मॅनेजर का सही करत नाही? जनरल मैनेजर क्यों साइन नहीं करता है? क्योंकि 171 का उल्लंघन होता है. इस तरह और इनको मेट्रोलॉजी डिपार्टमेंट का सर्टिफिकेट नहीं है. ये दोनों में जनरल मैनेजर अभी पूरी तरह से फंसने वाले हैं, इसलिए वो खुद के साइन से नहीं देते हैं. लोगों, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट और 171 इलेक्ट्रिसिटी एक्ट, ये दोनों ध्यान में रखिए और जो भी आते हैं उनको भगा दीजिए, उनके ऊपर पुलिस कंप्लेंट फाइल कीजिए. घ्या ना सर, देते ना. ठीक आहे, बाहेर आहे मॅडम, हरकत नाही. 171 आहे, कायदाच आहे. तर तुम्ही नोटीस देण्याचा तुम्हाला अधिकारच नाही असं, आणि तरी सुद्धा तुम्ही चुकीचं काम करत आहात. तुम्ही म्हणजे मॅडम, तुम्ही तुमच्याशी वैयक्तिक बोलत नाही. मी जनरल ज्यावेळी तुम्हाला बोलतो ना, ते जनरल मॅनेजर बोलतो. यू आर रिप्रेझेंटिंग द जे.
यू आर नॉट सुतार. तुम्ही सुतार माझ्याशी बोलत नाही, तुम्ही जनरल मॅनेजरचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझ्याशी बोलता. त्यामुळे मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी तुम्ही स्वतःवर घेऊ नका. मी जनरल मॅनेजरला उत्तर दिलं असेल ना. कॉपी आहे ना तुमच्याकडे? कॉपी दिलेली आहे ना. रिटर्न्स आर इन्स्टॉल्ड ॲज पर रेग्युलेशन. मी नोटीस विचारतोय, तुम्ही रेग्युलेशन सांगताय. हां, तुम्ही मला काय देताय की मला सर्व महाराष्ट्राचे हे सांगताय, मला ते नको आहे. मी तुम्हाला विचारतो जनरल मॅनेजरचे आदेश, तुम्ही मला कॉपी नाही. हां, मग तसं मला लेखी द्या. तसं लेखी द्या. ते देऊ शकत नाही सर. लेखी पण आपलं हायर अथॉरिटीने परमिशन दिलं. कसं काय? तुम्ही हायर अथॉरिटीचा प्रश्नच येत नाही. जे आहे ते द्यायचंय. हायर अथॉरिटी खोटं लिहायला सांगितलं तर तुम्ही बसा ना मॅडम. मी आताही तुमच्यावर मी प्रॉसिक्युशन करू शकतो, कारण तुम्हाला अधिकार घेताय. पण मला तुम्हाला त्रास देणं हा माझा उद्देश नाही. पण तुम्ही चुकीचे दस्तावेज देऊ नका. नाही तर नाही. हे सर्व रेकॉर्डिंग होते. नाही तर नाही. तुम्ही वरिष्ठांना विचारून मला सांगू शकतच नाही. तुम्ही जे इन्फॉर्मेशन तुमच्या ते लिखित आहे ते द्यायचंय तुम्हाला. वरिष्ठांना विचारून द्यायचं तर मग आरटीआयची गरजच नाहीये. मग वरिष्ठांना विचारायचं आणि सांगायचं की नाही, वरिष्ठ काय म्हणतात. आता कसे माझ्याकडून पळतात आमचे IAS ऑफिसर, डरपोक एक नंबरचे. तिसरं बाजू मॅडम, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन कॉपीज ऑफ अप्रुव्हल डायरेक्शन ऑफ GM टू अँड लॉ डिपार्टमेंट टू अटॅच नोटीस ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल विदाउट सिग्नेचर. तुम्ही इलेक्ट्रिक बिलच्या बरोबर एक कागद जे टॉयलेटला वापरण्यासारखं आहे असं कायदा, तुम्ही एक टॉयलेटचा वापरण्याचा पेपर पाठवता, त्याच्यावर ना सही आहे, ना डेट आहे, ना कायद्याचा नियम आहे. कुठल्या कायद्याखाली आहे ते मला सांगा. प्रत्येक गोष्ट मॅडम CEC नको. मी आज जनरल मॅनेजरवर आहे. CECच्या अंडर येताना ती लोक देतात आम्हाला डॉक्युमेंट, त्याप्रमाणे आपण मॅडम तुम्ही मला काय दिलेलं आहे, मी जे विचारलंय त्याच्यावर मॅडम हा तो CECने काय दिलंय, CECने दिलेलं आहे मला NERCचे आणि सेंट्रल इलेक्ट्रिक बोर्डचं काय दिलेलं आहे. मी विचारतोय काय जनरल मॅनेजर, तुम्ही मला देता काय कुठल्या तरी परक्याचं, त्याच्याच मी विचारलेलंच नाही. हे ऍक्च्युली खोटे दस्तावेज होतं का, हे चुकीचे दस्तावेज जे आले आता मॅडम हे जे स्पेशल असे कुठले पेपर दिलेले नाही. मॅडम हे जे अपिल CECने घेतलं पाहिजे होतं का फाटते त्यांची आमच्याशी बोलून. CECचं आमच्याकडे कसं आलं, जे चीफ इंजिनियर आहेत ते कोणच अपील घेत नाही. अपील घेत नाही म्हणजेच काय की त्यांना उत्तर द्यायचं नसतं. मॅनेजमेंट सांगितलं की तुम्ही इकडे, कारण मॅनेजमेंटच शोर आहे, त्यामुळे बिचारे गरीब तुम्हाला अवस्था होते. बघा ना तुमची काय अवस्था होती, तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही. मला बोलता सुद्धा येत नाही की एवढं खोटं केलेलं आहे लोकांनी. ठीक है, तो अभी स्पेसिफिक नोटिस वो जो लगाते हैं इसके बारे में भी जनरल मैनेजर ने कोई आदेश नहीं दिए हैं. तो फिर ये किसके आदेश से हो रहे हैं, यानी जनरल मैनेजर ओरल आदेश देते हैं और इन लोगों को फंसाने की बात करते हैं. इसलिए जनरल मैनेजर को हम प्रोसिक्यूशन कर रहे हैं. प्रोवाइड इन्फॉर्मेशन अँड कॉपीज ऑफ अप्रुव्हल अँड डायरेक्शन्स ऑफ GM अँड लॉटरी झालं ते पण तुमच्याकडे नाहीच आहे. प्रोव्हाइड सेक्शन्स ऑफ RDS स्कीम टू एनरोल BST ते पण तुमच्याकडे नाही आहे. कारण स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रायव्हेट एंटिटीजला नाहीच आहे. हे संपलं ना हा RTI संपला. जनरल मॅनेजरची कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश यांच्याकडे नाही आहेत. यांच्याकडे जनरल मॅनेजरचे RDC स्कीम मध्ये BST कशी आली ह्याचे आदेश नाही आहेत. जनरल मॅनेजर मला बघून पळून जातात, घाबरून जातात, डरपोक आहे, काहीच करता येत नाही. ही अवस्था या BSTची आहे. आता आम्ही नेक्स्ट घेऊ. कुठे घेऊ दोन आहेत ना, त्याची उत्तर दिली नव्हती ना. मॅडम मी परत म्हणतो, मी सुतार मॅडमशी बोलत नाही, मी जनरल मॅनेजरचं उद्देश जो का आहे ते समज की तुम्हाला तुम्ही वाईट वाटून घेऊ नये यासाठी मी बोलतो. हे IAS कशाला म्हणतात, एवढे डरपोक असतील तर घरी बसायचं जाऊन. लोगों इसके आगे IAS ऑफिसर जो जनरल मैनेजर है
और एडिशनल म्यूनिसिपल कमिश्नर सिटी इनको आरोपी बनाओ, सब फॉर्मेट आपको हम दे देंगे, हर चीज का फॉर्मेट दे देंगे। आता मगाशी दाखवलं होतं ना तुम्ही, ते ठेवलं ना फाईल बरोबर 9898 घेऊ, कुठलं घेऊ? 96 आहे 98 मगाशी दाखवलं होतं ना तुम्ही, त्याच्यामध्ये नाही ना गेले बघा, त्याच्यामध्ये नाही. हे बघा, हे का हो तेच वरती स्टॅम्प आहे ना त्यांचा पे ऑर्डरचा. कुठले घेतो मॅडम? ते दोन तुम्हाला उत्तर दिलेली नाही आहेत आम्ही, कारण ते हा, दोन उत्तर दिली. हा, ते पण घेतो आहे. ते पण हा हा बरं झालं, बरं झालं. तुम्हाला एक परत डबल तुमचे दोन हा सर्व एकदा डिस्पोज. एकाच टाईमात. नो थँक्यू. कुठलं घेताय तुम्ही? आता कुठला नंबर सांगू तुम्हाला? नाही, हा कुठला अपील आहे का? हा नाही, हे RTA. रसीद नंबर देख लो ना दोनों पे ऑर्डर का। 1177. हाँ ये आपका हाथ में वही है, वो 1177 आपके पास जो है वही तो है। अपील से हाँ अचूका हा, ठीक आहे, त्यांचं RTA होतं. हाँ बरोबर पीओडीचं ह्या ऍप्लिकेशन मध्ये आम्ही हे विचारलेलं आहे की टीओडी स्मार्ट मीटर्स आपण जे लावत आहात त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना माहिती दिलेलीची नोटीस दाखवा. एक दुसरी गोष्ट, टीओडी चालू करायचं असेल, कुठली गोष्ट जर गव्हर्नमेंटला करायची असेल तर त्यांनी त्याचा स्टडी करायचा असतो. तो स्टडी करून पब्लिक ओपिनियन घ्यायचं असतं. कारण तुम्ही मनाला वाटलं की बस वाढवा असं नाही, कारण तुम्ही आमचे नोकर आहात. नोकरांनी आपल्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं स्टॅट्युटरी म्हणतो की आर्बिट्रेटरी डिसिजन्स घेता येत नाही. तुम्ही स्टडी करावी, त्याचा अभ्यास करावा, मग लोकांकडून ऑब्जेक्शन सजेशन्स मागवावं आणि त्याच्यानंतर करावं. तर टीओडी तुम्ही लोकांना सांगितलेलंच नाहीये, आजही लपवलेलं आहे. आजही लपवलेलं आहे की तुमचे सर्जिंग चार्जेस वाढणार आहेत, तेही कुठेही लेखी दिलेलं नाही आहे, खाली तोंडी सांगतायत कुठेतरी. तर त्या संदर्भात मला जनरल मॅनेजरने वगैरे आणखी कोणी काय अभ्यास केलेला आहे त्याचे पेपर्स आहेत. टाइम ऑफ डेट टाइम ऑफ डेट रिगार्डिंग टीओडी. ठीक आहे, टीओडीचं आपण देतो. 207 हे मला तुम्ही नंतर देता का? घ्या 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 तुम्ही ते स्टॅम्प पाहिजे ना, स्टॅम्प आरटीआयचं आरटीआयच्या अपील मधला दिलाय असं नाही. हा, आपण अपीलमध्ये काहीतरी देणारच आहे ना त्यांना. स्टॅम्प आणि सही पाहिजे. हा, बरं आता हे एका साईडला ठेवलं, माझं. त्यांना द्यायचं हे तुम्ही मला आदेश दे. आता टीओडीचं. आता मॅडम ज्यावेळी बीएसटी हे प्रपोजल बीएसटी टाकते एमआरसीला की आम्हाला असं 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 पाहिजे, एमआरसी स्वतःहून तर काय सांगत नाही, बरोबर आहे. मग तुम्ही हा टीओडीचा स्लॉट ज्यावेळी विचारलात त्यावेळी तुम्ही कुठल्या आधाराने विचारलात आणि काय स्टडी रिपोर्ट आहे त्याची कॉपी? त्याच्यामध्ये सगळं आहे. नाही त्याच्यामध्ये ती ऑर्डर आहे. ऐका ती ऑर्डर आहे. ऑर्डरमध्ये जे काय लिहिलं असेल ते लिहिलं, पण तुम्ही ज्यावेळी पेटिशन फाईल करता एमआरसी कडे, त्या पेटिशन फाईल करताना कुठली स्टडी केलेली आहे त्याची कॉपी. आलं का लक्षात? केसला सबमिट केलेले पेपर त्यांना. केसला सबमिट केलं नाही काय का तुम्ही काय सबमिट केलं याच्याशी संबंध नाही.
तुम्ही टीओडीचं मागणी करण्यासाठी तुमचा अभ्यास केलेलाच की तुम्हाला असं का वाटलं की टीओडी सर्जिंग चार्जेस लावावे ह्याचा अलग अलग पेपर आपण ते कोर्टाला याला ऑर्डरला सबमिट केलेलं सीआरने सबमिट केलेलं स्टडी रिपोर्ट कॅरीड आउट अलॉंग विथ ऑर्डर कॉपी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ MERC ऑर्डर where 5 new TOD slots are mentioned. बरोबर असं होतं. तर त्याचा तुम्ही स्टडी रिपोर्ट आणा नसेल तर नाही म्हणजे तुमच्याकडे नाही आहे तुमच्याकडे नाही आहे हे फक्त वरिष्ठ सांगतात आम्ही आतापर्यंत आवाज उचलला नसल्यामुळे ही अवस्था आहे. आता तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही आवाज उचलणार कारण आम्हाला कळलंय की तुम्ही आमचे सेवक आहात. तुम्ही म्हणजे प्रत्येक माणूस सेवक आहे आणि वरिष्ठांच्या तोंडी आणि डोळे बंद करून आदेश केलेल्याचे तुम्ही पालन करता आणि त्या वरिष्ठांना आता आम्ही घेऊन ठोकणार कायदेशीर ठोकणार म्हणजे कायदेशीर यांना कोर्टात खेचणार. लोगों देखा 70 साल से हम सोए हुए थे इसका ये नतीजा है. जागे हो जाओ नहीं तो हमारे आमदार हमारे खासदार हमारे कॉर्पोरेटर हमको बर्बाद कर देंगे. हमारे लिए नहीं है हम हमारे लिए खड़े रहेंगे इसके आगे. Provide the sections GR court order under which the information demanded as per subject matter. हे त्याच्याशीच कनेक्टेड आहे. ठीक आहे मला ती होत आहे चल त्याच्याशीच कनेक्टेड. मला स्टडी माझं ह्याच्यात टोटल काय आहे की स्टडी रिपोर्ट आणि तुमच्याकडे स्टडी रिपोर्ट होऊच शकत नाही. संपले हा टीओडीचं स्टडी हा स्टडी मॅडम ह्या स्टडी ह्या टीओडीने ना बिल डबल तुम्हाला माहिती आहे का मॅडम जे टॅक्सीचे आहेत ना उबर ओला त्यांना आता 200% सर्जिंग लावायला दिले 200%. आता ह्याच्यात तर मोठे मोठे गव्हर्नमेंटचे चमचे आहेत हे 300% आणि 400% पण करतील आणखी 2-5 वर्ष. माणसांनी खायचं काय आणि इलेक्ट्रिक बिल भरायचं काय. आजच लोक म्हणतात 5 पटीने बिल येतं 4 पटीने बिल येतं. हे टीओडी हा देशद्रोहीच आहे. जे 25 आज इतके 100 वर्षापासून जे चाललेलं आहे ते का नाही चालू. हा शेवटचं आहे आता 9361 हा dispute of the provides information copies of case proceeding order of 207 सेम आहे ना ते 207 आपण नाही तो झालाय आपला हा झालाय हा तो सेम आहे आता जो झाला तो पहिला झाला हा आपण झाला 117 हा आता 72 ना हा आता 7 बरोबर आता हा खाली बघा 1177 हा बरोबर. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ते दिलाय बी पण दिलेलं आहे. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन कॉपीज ऑफ ऑर्डर रिसिव्ह. आता सीएम साहेबांनी फ्लोर ऑफ दी असेंब्लीवर म्हटलेलं आहे की ही कंपल्सरी नाहीये हे स्वखुशीने करायचं. हे फ्लोर ऑफ दी असेंब्ली म्हणजे ते कायदेशीर म्हटलेलं आहे म्हणजे कुठेतरी मिटिंगला म्हटलं असेल तर मान्य आहे. मग त्या ऑर्डरचे तुम्ही पालन केल्याचे किंवा ते ऑर्डरचे काय केलंय किंवा पालन का करत नाही याचे मला डॉक्युमेंट्स provide information copies of order received from chief minister office to start installation of spark meters both prepaid and postpaid required. सीएम कडून ऑर्डर्स फ्रॉम सीएम. कारण त्यांनी म्हटलंय की लावायचं नाही आणि तरी सुद्धा तुम्ही लावताय. त्यांनी असेंब्लीवर म्हटलेलं आहे ना असं पण नाही की पुढे बीजेपीच्या मीटिंगमध्ये म्हटलेलं आहे किंवा कुठेतरी प्रायव्हेट मीटिंगमध्ये म्हटलं. त्यांनी असेंब्ली म्हणजे शक्तीवर असते. मग आज आमच्या सीएमच्या देखिए हमारे IAS ऑफिसर्स क्या करते हैं. सीएम बोलता है मगर फिर भी सुनते नहीं है और बेचारे लोग को आज बात करने को नहीं होता है. तो इनके पास ये नहीं यानी कि सीएम का जो जबान है उसकी कीमत हमको नहीं है. ये IAS ऑफिसर जनरल मैनेजर और एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर सिटी सीएम के आदेश का उल्लंघन करके हमको बर्बादी की तरफ लेके जा रहा है. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ द नंबर ऑफ कंप्लेंट्स रिसीव्ड बाय द जनरल. तुमच्याकडे बरेच कंप्लेंट्स आले स्मार्ट मीटर्स बद्दल आणि इन्फ्लेटेड बिल्स बद्दल. त्याची नंबर ऑफ किती नंबर आलेले तेही तुमच्याकडे नाही. तुम्ही म्हटलं नॉट ऑन काय इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल म्हणजे हमने पूछा है कि कंप्लेंट कितना है ये बोलते हैं इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. इसका मतलब इतना कंप्लेंट है बेचारे लोगों को कंपाइल करने को नहीं हो रहा है.
तो आप समझिए कि इस माध्यम से मैं सभी को रिक्वेस्ट करता हूं कि डीएसटी के पास कुछ भी नहीं है, और मैडम को मैं नमस्कार करता हूं, मुझे आपसे कोई भी शिकायत नहीं है, और मैं बाद में वापस वीडियो बनाऊंगा कि ये जनरल मैनेजर को कैसे पकड़ना। जय बंद। ठीक है, हो तो आता 1 मिनिट। वरिष्ठांकडून आले जसे CH वगैरे वेबसाईटचा जरा आम्हाला मी आजच पाठवतो। आता मी ऑफिसला गेलो ना, तुमच्या कुठल्या ईमेलवर पाठवायचं मला सांगा। तुम्हाला पाठवलंय बघा। अच्छा अच्छा, हां हां, जरा ते वेबसाईटवर आम्हाला पाठवा। ओके मॅडम।